नमस्कार. MS मराठीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मी संजीवनी आरबोळे. सध्या मी वाघोली इथे आलेले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे आणि ज्यांच्याकडे मी भजन शिकले आहे ते माझे आदरणीय गुरुजी भजनदास मिसाळ यांच्या घरी दरवर्षी ते आपल्या शिष्यांना बोलवून गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावात व उत्साहामध्ये संपन्न करत असतात. आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे. गुरु म्हणजे मायबाप नाम घेता हरतील ताप. गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी. तुका म्हणे ऐसे गुरु चरण तयांचे हृदयी धरू. आपल्या आयुष्याला योग्य दिशा आणि आकार देणाऱ्या सर्वच गुरुजनांना मी प्रथमतः वंदन करते. आज इथं मी वाघोलीमध्ये आहे आणि माझे जे आदरणीय गुरुजी आहेत भजनदास मिसाळ त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गुरुजी, तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा आणि चरणवंदन. शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमेनिमित्त काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिवसभर? कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे जवळजवळ 10-15 वर्ष झाली मी उपक्रम चालू केलेला आहे आणि सकाळपासून साधारण 8 ते 5 असं दिवसभर भजनी मंडळ आपल्या शिष्य येतात बाहेरगावनं. दिवसभर भजन चालतं ना. आतापर्यंत तुम्ही किती महिला भजनी मंडळ तयार केले? आता 40 तर झाले असतील महिला मंडळानं. आता आपण आज बघतो धकाधकीच्या युगामध्ये आपण शहरी भागामध्ये गेलो तर अतिशय जास्त प्रमाणात फी आकारली जाते, पण आपण खेडेगावामध्ये तुम्ही संप्रदायाचा वसा सगळीकडे ज्ञानाचा वसा पसरवतात अगदी माफक क्षुल्लक दरामध्ये. याबद्दल काय आपण सांगाल? आता माझं म्हणजे भजन सेवा ही असं आहे की विद्यादान या ह्याच्यात माध्यमातून माझी सेवा आहे, परंतु बाहेरगावी गेल्यानंतर जाण्याचा खर्च म्हणून मी माझे पगार म्हणून मी मागत नाही, पण दक्षिणा म्हणून मागतो. आपले जाण्यानं खर्च मागतो माझा अशा पद्धतीवर. पूर्वीच्या काळी गुरुजी गुरूंकडे शिष्य लोक जायचे, पण आज शिष्यांकडे तुम्ही या वयात सुद्धा शिष्यांकडे ज्ञानदान करण्यासाठी जात आहात. याबद्दल काय सांगा? बरोबर, पण इथं येणार नाहीत ना, त्याला येत नाही ते, मग त्यांच्या घरी गावोगाव जाऊन शिकवायचं. आज आपण बघतो धकाधकीच्या युगामध्ये सगळेजण मोबाईलच्या आहारी गेलेले आहात, पण विज्ञान आणि अध्यात्म याची कशी सांगड घातली पाहिजे आणि तरुणाला किंवा समाजामध्ये तुम्ही काय संदेश द्याल? कसं आहे की विज्ञान हे आहेच, परंतु शिक्षणाबरोबर मुलांना अध्यात्माचं ज्ञान दिलं पाहिजे आईवडिलांनी, कारण हे महत्त्वाचं आहे. अध्यात्म शिक्षित होऊन सुद्धा काय उपयोग नाही, त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे. तर आपण बघूयात गुरुजींचे भाऊ आपल्यासोबत आहेत. जय हरी गुरुजी, काय सांगाल तुम्ही? किती वर्ष गुरुजींच्या सोबत आहात, हे संप्रदायाचं काम करत आहात भजनी मंडळाचं? गेले 30-40 वर्ष तात्यांनी सेवा अखंडित चालू केलेली आहे. आसपासच्या खेड्यात सगळीकडं तात्यांचे शिष्य आहेत. त्याप्रमाणे आज गुरुपौर्णिमेनिमित्त सगळी इथं तात्यांना भेटायला येतात. हेच आनंद आमच्या जीवनात मोठा आहे. काय सांगाल? आपल्यासोबत पाटोळे काका आहेत. गुरुजी, एकंदरीतच आपण पाहिलं तर शिष्य आणि गुरु यांचा जो संगम आहे तो गुरुजींनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त घातलेला आहे. हां, तर आता तात्या आहेत ना, तात्यांनी ह्या पंचक्रोशीमध्ये तात्यांनी सांगितलं 40च्या वर मंडळं तयार केलेत. आज जवळजवळ तात्यांनी 100-500 महिलांना असं ज्ञानदान दिलं आहे. हे ज्ञानदान कसं आहे, एखादं झाडाचं रोपटं लावावं तशा प्रकारे आणि ह्या झाडाचा वेल असा गगनाला भिडावं असं तात्यांचं शिक्षण आहे. आता तात्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर तात्यांनी अगदी जे कोणाकडनं फी घेतली असेल तर ते कशासाठी, फक्त जाण्या येण्यासाठी, जी गाडीचा खर्च आहे त्याच्यासाठी, पण त्यातून घर प्रपंच चालवावा असं त्यांची अजिबात इच्छा नाही. आणि अजून जर त्यांचं सांगायचं म्हणलं तर ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये जर तात्यांना तुकाराम महाराजाचा दर्जा दिला तरीसुद्धा काही वावगं ठरणार नाही अशा पद्धतीनं मला वाटतं. तर एकंदरीत आपण पाहिलं तर आमचंही भाग्य म्हणावं लागेल की जे करता येते ते गुरुजींचं एक माध्यम म्हणून आम्हाला गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. आपण जर पाहिलं तर वाघोलीमध्ये प्रत्येक गुरुजींनी जे मंडळं तयार केलेली त्या प्रत्येक मंडळांना बोलावून अगदी गुरु आणि शिष्य यांचा असा सुंदर असा संगम घातलेला आहे आणि अगदी भक्तिभावामध्ये आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. मी कॅमेरामन सह संजीवनी आरबोळे, MS मराठी, मराठी माणसाचा मराठी आवाज, वाघोली.